श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या 3 वस्तू, होईल मोठे नुकसान. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन स्वप्न आणि एक नवीन सुरुवात. आपण सगळेच इच्छितो की हे येणारे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावं. यासाठी आपण कितीतरी तयारी करतो, संकल्प करतो, देवाकडे प्रार्थना करतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात आणि परंपरेत असं मानलं जातं की वर्षाचा पहिला दिवस हा पाया असतो. जर पाया चुकला तर अख्खी इमारत डळमळीत होते. बऱ्याचदा आपण उत्साहाच्या भारात पहिल्याच दिवशी काही अशा वस्तू खरेदी करतो ज्या आपल्या घरात नकारात्मकता आणि आर्थिक चणचण आणू शकतात. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आज मी तुम्हाला अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही 1 जानेवारीला चुकूनही विकत घेऊ नका. जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर विश्वास ठेवा, तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा अचूक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमचं पूर्ण वर्ष सोन्यासारखं चमकेल. चला तर मग जाणून घेऊया, पहिली कोणती वस्तू आहे जी आपल्याला खरेदी करायची नाही आहे. ती म्हणजे कात्री, चाकू किंवा सुरी यासारख्या धारदार वस्तू. असं का? शास्त्र आणि तर्क काय सांगतो ऐका. शास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण नाती जोडण्याचं आणि प्रेम वाढवण्याचं संकल्प करतो. धारदार वस्तू या कापण्याचं किंवा तोडण्याचं प्रतीक मानल्या जातात. जर तुम्ही पहिल्याच दिवशी घरात नवीन चाकू किंवा कात्री आणली तर त्याचा परिणाम तुमच्या घरातील सदस्यांच्या संबंधांवर होऊ शकतो. विनाकारण चिडचिड होणे, वादविवाद होणे किंवा घरात क्लेश निर्माण होणे असा प्रकार घडू शकतो. काय टाळावे तर ऐका. किचनसाठी नवीन सुरी सेट, शिवणकामासाठी कात्री किंवा कोणतीही टोकदार अवजारे. तुम्ही म्हणाल, ताई आम्हाला जर आजच सेलमध्ये स्वस्त मिळत होतं. पण लक्षात ठेवा, थोड्या पैशाच्या बचतीसाठी आपण आपल्या घराची शांती धोक्यात टाकू नये. जर तुम्हाला या गोष्टी घ्यायच्याच असतील तर त्या 31 डिसेंबरला घ्या किंवा 2 जानेवारीला घ्या. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, ती म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू किंवा वस्त्र. आपल्याकडे काळा रंगाला जरी स्टायलिश मानलं जात असलं तरी शुभ कार्यात किंवा नवीन सुरुवातीला आपण काळा रंग टाळतो. काळा रंग हा शनीशी संबंधित आहे आणि तो शोक किंवा अंधाराचं प्रतीक मानला जातो. नवीन वर्षाची सुरुवात ही तेजस्वी, रंगीबेरंगी आणि सकारात्मक असावी. याचा परिणाम काय होतो तर ऐका. पहिल्याच दिवशी काळ्या वस्तूंची खरेदी केल्याने तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकते. तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटणं किंवा कामात अडथळे येणं अशा समस्या जाणवू शकतात. माझा सल्ला असा आहे, पहिल्या दिवशी शक्यतोवर पिवळा, लाल, पांढरा किंवा गुलाबी अशा प्रसन्न रंगाचे कपडे परिधान करा किंवा याच रंगाच्या वस्तू खरेदी करा. हे रंग प्रगतीचे आणि मंगल्याचे प्रतीक आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे लोखंडी सामान किंवा रिकामी भांडी. अनेकांना सवय असते की नवीन वर्षाच्या निमित्ताने घर साफ करण्याचं आणि मग लोखंडी कपाटे किंवा अवजड लोखंडी वस्तू घरी आणायच्या. पण 1 जानेवारीला लोखंड खरेदी करणं टाळावं, कारण लोखंडाचा संबंध थेट राहू, केतू आणि शनीशी असतो. जर ग्रहस्थिती योग्य नसेल तर यामुळे आर्थिक नुकसान किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेच पहिल्याच दिवशी घरातून रद्दी बाहेर विकणे किंवा जुनं सामान बाहेर काढणं टाळावं. जे काही काढायचं आहे ते आदल्या दिवशी काढा. पहिल्या दिवशी घरातून कोणत्याही वस्तू बाहेर जाण्यापेक्षा घरात लक्ष्मी कशी येईल याच्याकडे लक्ष द्या.
12 राशी आणि त्यांचे शुभ रंग. काळा रंग टाळा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शक्यतो सर्वच राशींच्या लोकांनी काळा रंग टाळावा, कारण तो राहू आणि शनीचा नकारात्मक प्रभावाशी जोडला जातो. मेष रास. लाल ऊर्जा, उत्साह आणि ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास वाढतो. वृषभ राशीचा गुलाबी किंवा पांढरा. जीवनात सुख, सुविधा आणि शांतता मिळते. मिथुन राशीसाठी हिरवा. संवाद कौशल्य सुधारेल आणि बुद्धिमत्तेला चालना मिळेल. कर्क राशीसाठी पांढरा किंवा चंदेरी. मनाची शांती टिकून राहील आणि तणाव दूर होईल. सिंह राशीसाठी सोनेरी किंवा केशरी. समाजात मान सन्मान आणि नेतृत्व करण्याची ताकद मिळेल. कन्या राशीसाठी गडद हिरवा किंवा राखाडी. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आरोग्य उत्तम राहील. तुळ राशीसाठी चकाकणारा पांढरा किंवा निळा. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल आणि वैयक्तिक आयुष्य सुधारेल. वृश्चिक राशीसाठी लाल किंवा मरून. शत्रूंवर विजय मिळेल आणि कामात वेग येईल. धनुराशीसाठी पिवळा. नशिबाची साथ मिळेल आणि आध्यात्मिक प्रगती होईल. मकर राशीसाठी निळा किंवा जांभळा. शिस्त वाढेल आणि करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. कुंभ राशीसाठी आकाशी किंवा गडद निळा. नवनवीन कल्पना सुचतील आणि रखडलेले धन परत मिळेल. मीन राशीसाठी पिवळा किंवा सोनेरी. सुख समृद्धी लाभेल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. स्वच्छ कपडे. रंगासोबतच कपडे स्वच्छ, इस्त्री केलेले आणि फाटलेले नसावेत याची काळजी घ्या. फाटलेले कपडे दारिद्र्यता दर्शवतात. रंग उपलब्ध नसल्यास, जर तुमच्याकडे तुमच्या राशीच्या रंगाचा ड्रेस नसेल तर त्या रंगाचा एखादा रुमाल जवळ बाळगला तरी त्याचा शुभ प्रभाव मिळतो. काय खरेदी करावे तर ऐका. आता तुम्ही विचाराल, ताई मग खरेदी काय करायचं? पहिल्या दिवशी तुम्ही खालील गोष्टी खरेदी करू शकता. जसे की धणे. धणे खरेदी करून ते घराच्या मंदिरात ठेवणे शुभ मानले जाते. साखर किंवा गूळ गोडव्यासाठी. सोने किंवा चांदी. जर शक्य असेल तर हे समृद्धीचे लक्षण आहे. जर तुमच्याकडून चुकून एखादी चूक झाली असेल, जर आजच्या दिवशी सायंकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि यामध्ये 1 चिमूटभर हळद टाका. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या 3 वस्तू ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. नवीन वर्ष हे फक्त कॅलेंडर बदलणं नाही, तर आपले विचार बदलणं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका लाईकमुळे मला असेच नवनवीन विषय तुमच्यापर्यंत आणायला प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सुखद आणि समृद्ध नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.